माताजी एकच मिनिट थांबा, एकच मिनिट थांबा. हं. आता बघा, आता करा. हा, झालं का? येस येस येस. झालं ना? करायचं चालू. हरी बोल. येस माताजी, येस माताजी. थँक्यू. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. वैष्णवींना प्रणाम. आज आपण 12वा अध्याय आणि 18 आणि 19 असे 2 श्लोक पाहणार आहोत. आतापर्यंत जे वैष्णवांचे गुण पाहिले, भगवंत आपल्याला सांगतायत की वैष्णवांचे काही गुण सांगतायत, ते म्हणजे वैष्णवपेक्षा भक्तांचे काही गुण सांगतायत, क्वालिटीज. त्यात शेवटच्या काही श्लोक आहेत, हे 2 आणि शेवटचा आणखी 3, असे 3 श्लोक आता राहिले ह्या अध्यायातले. तेव्हा कृष्ण कसं सांगतायत की सेवा कशी करायची, भक्त कसं असलं पाहिजे, ह्याची काही जी गुण सांगतायत ते ह्या श्लोकामध्ये आपण पाहूया. श्लोक पाहूयात. श्लोक नंबर 18, अध्याय 12. समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समः संगविवर्जितः. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित्. अनिकेतः स्थिरमती भक्तिर्मान्मे प्रियो नरः. त्याचा अर्थ असा आहे, जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो. म्हणजे हे भक्ताचे गुण सांगतायत, ते शत्रूला आणि मित्राला एक समान मानतात. भक्त हे शत्रूला आणि मित्राला एक समान मानतात. जो मानापमान, मान अपमान त्याच्यासाठी, शीत उष्ण म्हणजे जे संवेदन आहेत, थंड उष्ण अशी, सुख दुःख हे आपल्या संवेदना आहेत सगळ्या. मनाला होणाऱ्या संवेदना, शरीराला होणाऱ्या संवेदना, या सगळ्या संवेदना आहेत. सुख दुःख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो. त्याचा कुठलाही परिणाम त्याच्यावर होत नाही. जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, कुसंगाशी कधीही तो संगती करत नाही. सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो. सतत शांत असतात आणि आपल्याला जे काही मिळेल खाण्याला, पिण्याला, राहण्याला, त्याच्यामध्ये ते संतुष्ट असतात. जो घरादाराची काळजी करत नाही, म्हणजे काळजी करत नाही म्हणजे इतके दिवस त्यांनी सगळी काळजी घेऊन ठेवलेली आहे, पण आता काळजी कसं की आता त्याचं सगळं झालेलं आहे कर्तव्य, आणि त्याला आता भक्तीमध्ये जास्त पुढे जायचंय. त्याच्यामुळे आता माझ्या घरच्यांचं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल, बायकोचं कसं होईल, नवऱ्याचं कसं होईल, ही काळजी नाही ते करत. आता ते हे काळजी विरहित राहण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानामध्ये स्थित आहे, ज्ञान झालेलं आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. भगवंत काय लक्षणं सांगतात भक्ताची? तो शत्रू आणि मित्र ह्यांना समान, कुठल्याही भावना ज्या असतात, मान अपमान, थंड गरम किंवा सुख दुःख, त्याला सुखही होत नाही कोणी स्तुती केल्याने, दुःखही होत नाही.
अशा सगळ्यांमध्ये जो समभाव राखतो आणि कुसंगतीपासून वाईट संगतीपासून दूर राहतो आणि शांत असतो, सदैव शांत असतो, जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट. आपण जरा थोडंसं करतो, लगेच गोंधळ करतो, हे नाही व्यवस्थित मिळालं, ते नाही, घरादाराची काळजी करतो, तसं नाही. पण जे ज्ञान झालेले, ज्ञान म्हणजे असं काय खूप सगळ्या योगांचं, सगळ्या अष्टादश पुराणांचं या ज्ञानाची गरज नसते. तर भगवंताचं ज्ञान जे झालेलं आहे त्याच्यामध्ये ते स्थित आहे आणि जो भक्ती सतत करत असतो तो मला अत्यंत प्रिय असे भगवंत सांगतात. भक्त कुसंगापासून सदैव मुक्त असतो म्हणजे काय, की इतर इतर वाईट आपले जे प्रजल्प किंवा इतर ज्या गोष्टींमध्ये आपण भक्त असतो त्याच्यामध्ये तो अडकत नाही. मनुष्याची कधी कधी स्तुती केली जाते, तात्पर्यामधलं हे मी वाचते, किंवा निंदा केली जाते. आपल्याला स्वभावच आहे कुणाला चांगलं म्हणायचं, कुणाला वाईट म्हणायचं, मानवी स्वभावच आहे हा. तर भक्त हा नेहमी लौकिक स्तुती, निंदा, सुख दुःख इत्यादीच्या पलीकडे असतो असं भगवंत सांगतायत. तो अत्यंत सहनशील असतो. कृष्ण कथे वाचून इतर काही बोलत नसल्यामुळे त्याला मौनी म्हटले. आपण मौनी बाबा किती वेळा ऐकलेले, मौनी बाबा. ते मौनी म्हणजे कशासाठी, तर ते फक्त भगवंताच्याच बाबतीत ऐकतात, भगवंताच्या बाबतीतच बोलतात. तर ते बाकी इतर गोष्टी बोलत नाहीत, प्रजल्प करत नाही, म्हणून त्यांना मौन असं म्हटलेलं आहे. मौन म्हणजे निरर्थक काही बोलू नये, केवळ आवश्यक तितकेच बोलावे आणि भक्तासाठी आवश्यक बोलणे म्हणजे भगवत कथा होय, असं प्रभुपाद तात्पर्यात सांगतात. भक्त सर्वच परिस्थितीमध्ये सुखी असतो. कुठलीही म्हणजे इथं पुढे सांगितलेलं आहे, त्याला कधी कधी स्वादिष्ट रुचकर भोजन मिळेल अथवा कधी कधी मिळणार नाही, परंतु तो तृप्त असतो, मिळो अथवा न मिळो तो तृप्त असतो. तो घरादाराबद्दल चिंता करीत नाही, तो कधी कधी वृक्षाखाली पण राहतो अथवा राजवाड्यासारख्या मोठ्या इमारतीत पण, राजवाड्यात पण राहील, पण परंतु त्याला कशाचेही आकर्षण नसते. त्याला स्थिर म्हटले जाते, अशा लोकांना स्थिर म्हटले जाते, कारण तो आपल्या निश्चयामध्ये आणि ज्ञानामध्ये स्थिर असतो. भगवंताशी भगवंताच्या सेवेत जाण्याच्या त्या ज्ञानामध्ये स्थिर असतो. भक्ताच्या गुणवर्णनात आपल्याला काही पुनरावृत्ती आढळेल, म्हणजे पुन्हा पुन्हा सांगितलेले काही गुण कळतील. ही पुनरावृत्ती करण्यात आली आहे. सद्गुणांशिवाय मनुष्य शुद्ध भक्त होऊ शकत नाही. जर सद्गुण नसतील तर माणूस हा शुद्ध भक्त होऊ शकत नाही. म्हणून जो भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण असू शकत नाही, असं सांगितलेलं आहे प्रभुपादांनी. जो ज्याच्याकडे सद्गुण नाही तो भक्त असत नाही, आणि जो भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण असू शकत नाही. भक्त म्हणून ओळखले जाण्याची ज्याची इच्छा असेल त्याने सद्गुण विकसित केले पाहिजेत, केलेच पाहिजे. म्हणजे ज्याला भक्त म्हणून घ्यायचंय त्यांनी सद्गुण विकसित केलेच पाहिजे. हे सद्गुण प्राप्त करण्यासाठी त्याला विशिष्ट बाह्य प्रयास करणे आवश्यक नाही, म्हणजे त्याच्यासाठी फार कष्ट करण्याची गरज नाही असं प्रभुपाद सांगतात. तर कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तीमध्ये संलग्न झाल्याने असे गुण आपोआपच विकसित होण्यास मदत होते असं प्रभुपाद सांगतात. की आपण कृष्ण भावनेमध्ये, इस्कॉन मध्ये जे आपण नेहमी करत असतो कर्तव्य, त्याच्यामध्ये आणि भक्तीमध्ये आलो की आपल्यामध्ये हळूहळू त्या गुणांचा विकास होत जातो असे भगवंत म्हणतात. इथं भगवंत जे काही सांगतात त्याला म्हणजे आपल्यावरती काय इतकं सहज शक्य आहे का, की भक्त होणं इतकं सहज शक्य आहे का? हे गुण दिलेले, हे गुण किती अवघड आहेत. आपल्याला किती पटकन राग येतो, किती पटकन दुःख होतं, मान आणि अपमान याच्यामध्ये किती अडकतो. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्यामध्ये कशा सुधारणा केल्या पाहिजेत, ह्याच्यासाठी संतांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे की आपण ह्याच्यामध्ये कशी आपल्यामध्ये सुधारणा करावं. त्याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, माना मान किती, मान आणि अपमान किती, माना मान किती तुझ्या शुल्लक संपत्ती, म्हणजे किती शुल्लक संपत्ती मान आणि अपमान. हे भगवंता, मान आणि अपमान ह्या तुझ्या शुल्लक संपत्ती आहेत, एकदम शुल्लक संपत्ती. जे कोणी इंद्रियांच्या दास्यत्वामुळे दीन झाले असतील तेच या शुल्लक संपत्तीची गोडी धरतील, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे आपल्याला खायचंय, एखादी गोष्ट आवडली म्हणजे आपण काय झालं तर जिभेचे दास झालो,
रसना इंद्रियाचे दास झालो. आपल्याला काही पाहायचंय, एखादा पिक्चर पाहायचाय तर आपण चक्षुरेंद्रियाचे दास झालो, म्हणजे आपल्या डोळ्याचे आपण दास झालो. तसंच आपल्याला काहीतरी इच्छा जेव्हा होतात पंचेंद्रियाच्या मार्फत आपण त्या पूर्ण करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो आणि त्याला मन आपली साथ देत असते, बुद्धी देईलच असं नाही, तेव्हा तेव्हा आपण काय होतं, जे कोणी इंद्रियांच्या दास्यत्वामुळे दीन झाले असतील तेच या क्षुल्लक संपत्तीची गोडी धरतील, असे तुकाराम महाराज म्हणतात. तेव्हा ते काय म्हणतात, अरे जा तू त्यांना फसव. म्हणजे फसवायला हे इंद्रियांचे दास्यत्व करायला नेहमी आपण माया देवी आपल्याला फसवतात. म्हणजे काय की त्या मार्गभ्रष्ट करतात. आपण जर एखादा भक्त खूप मार्गावर चालत असेल तर मायादेव आपण पाहिलेले इतके दिवस की विश्वामित्रांना पण कोणीतरी पुढे आलं, भुरळ घातली, कितीतरी गोष्टी आपण ऐकतो भागवतामध्ये, रोजच्या कथांमध्ये आपण ऐकत असतो. तेव्हा ते तुकाराम महाराज काय म्हणतात, अरे जा तू त्यांना फसव, इतरांना फसव, मला नको. काय आहे तर त्याचं कारण काय आहे तर दंभे कीर्ती पोट भरे मानी जन, दंभे कीर्ती पोट भरे मानी जन, स्वहित कारण नव्हे काही. हे तुकाराम महाराजांचा अभंग आहे. मी पूर्ण म्हणत नाही पण त्याचा अर्थ वाचते. दंभाने भक्ती केल्याने, आपल्याकडे आपण पाहतो किती लोक दांभिक भक्ती करतात, दंभाने भक्ती केल्याने करणाराचे पोट भरते. म्हणजे पैशासाठी करतात, तिथं पैसे मिळवतात, नाव मिळवण्यासाठी करतात. कितीतरी आपण सवंग भक्ती पाहिलेली आहे लोकांच्या मध्ये, समाज माणसामध्ये, की तात्पुरतं दाखवायचं आणि मागे ती भक्ती असेलच नाही, हे दंभ करायचं असं थोडक्यामध्ये. त्यामुळं काय होतं, जगात कीर्ती होते त्यांची व समाजात त्यांचा मान वाढतो. की एवढे बघा, एवढी मोठी त्यांची भक्ती आहे, एवढं त्यांना समाजात मोठं स्थान आहे वगैरे. आपण कितीतरी साधू वगैरे पाहत असतो की ते हे गोष्टी करत असतात. त्यांचं समाजात कीर्ती होते व समाजात मान वाढतो. तथापि तथापि तुकाराम महाराज म्हणतात, तथापि काय, तथापि यात स्वहिताचे कार्य काहीच होत नाही. स्वतःच्या हिताचं काय कार्य होत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. तुमचं समाजात नावलौकिक वाढेल, तुम्ही मोठे व्हाल समाजात, तुम्हाला पैसा मिळेल, अगदी तुमचं मान मरात प्रतिष्ठा वाढेल, तुम्हाला विमानात बसायला जागा मिळेल, आल्यानंतर लोक खुर्च्या देतील. पण याच्यामध्ये काय म्हणतात तुकाराम महाराज, याच्यामध्ये तुमचं स्वहित काय होणार नाही. कारण की होत नाही, मी मोठा सर्वज्ञ आहे अशा ज्ञानाच्या थोरवीचा अभिमान धारण केल्याने, म्हणजे इथं आला अहंकार. मी मोठा सर्वज्ञ असा ज्ञानाच्या थोरवीचा अभिमान धारण केल्याने मी तुझ्यापासून दूर जाईल असे म्हटलेले आहे. तुझे पाय मला दुरावतील, म्हणजे भगवंतांपासून आपण दूर जातो. जिथं हे षड्रिपू येतात तेव्हा आपण भगवंतांपासून दूर जातो, हे आपण पाहिलेलं आहे. शरीराचे अनावश्यक पालन पोषण केल्याने, नको त्या गोष्टींचे म्हणजे पंच इंद्रियांचे आपण पालन पोषण केल्याने मी तुझ्यापासून दूर जाईन, तुझे पाय मला दुरावतील. आणि असे केल्याने कामक्रोधादी विकार ज्यादा जडतात. आपल्याला अहंकार येतो, आपल्याला अनेक वेगवेगळे कामक्रोधादी विकार ज्यादा जडतात. हे विकार पूर्वीपासूनच माझ्या परमार्थ मार्गातील अडसर आणि शत्रू आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, हे विकार म्हणजे माझ्या परमार्थ मार्गातील अडसर आहेत आणि शत्रू आहेत. त्यामुळे लोकांची लज्जा पर्वा धरून मी माझा घात कसा करून घेऊ, लोकांच्यासाठी मी माझा घात कसा करून घेऊ. तुकोबाराय म्हणतात, मी तुझे चरण डोळ्यांनी पाहीन असा सोहळा मला दाखव. मला लोकांच्या मध्ये कीर्ती नको, मला भक्त नको. तुकाराम महाराज एक असे होते व्यक्ती ज्यांनी सांगितलं की मी भक्त करत नाही, त्यांनी भक्तही केले नाहीत. म्हणजे तेव्हा असं खूप असे भक्त केले, असा खूप मोठा संग्रह केला असं नाहीये. तर ते काय म्हणतात की मला काय सोहळा दाखव, तुझे चरण डोळ्यांनी पाहीन असा सोहळा मला दाखव म्हणतायत, असे तुकाराम महाराज म्हणतात. परंतु सध्या आपली अवस्था कशी आहे, म्हणजे जरी हे तुकाराम महाराज हे खूप मोठे साधू संत झाले, पण आपली अवस्था कशी आहे. संसार तापे तापलो मी देवा, हे पण तुकाराम महाराजांचंच आहे. संसार तापे तापलो मी देवा, या करिता या सेवा, करिता या सेवा कुटुंबाची. तुम्ही मी या सगळेजण आपण या नावेमध्ये आहे.
संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. म्हणून तुझे आठविले पाय, म्हणून तुझे आठविले पाय, येवो माझे माय पांडुरंगे. आता त्याचा अर्थ मी वाचते की तुकाराम महाराज म्हणतात, संसाराच्या विविध कटकटीने मी अत्यंत त्रासलो आहे. मी काय त्रासलोय कशाने? तुमची माझी तीच अवस्था आहे. पण हे एवढे मोठे संत सांगतायत की मी अत्यंत त्रासलो आहे आणि कुटुंबाची सेवा करण्याने मी दमलो आहे. याकरता मी तुझे चरण आठवले. हे पांडुरंगा, मला तुझे चरण आठवले की आता बास मला हे सगळं कुटुंबाचं वगैरे. याकरता हे विठाई तू माझ्यासाठी लवकर ये, माझ्यासाठी लवकर ये विठोबा माऊली. अनेक जन्मे संसाराचा भार वाहणारा मी वाहक झालो आहे. म्हणजे आपण ड्रायव्हर झालोय थोडक्यामध्ये. ते एक कशाचं तरी वाहतच आहे, ओझं वाहतच आहे ना. यातून कसे बाहेर पडावे याचे वर्म मला सापडत नाही. कोण सांगते हे की ह्यातनं कसं बाहेर पडावं याचं वर्म मला सापडत नाही? आपण तर यस किंचित धुली का नाही धुलीच्या बरोबर. हे कोण म्हणतायत? तुकोबा महाराज म्हणतायत की कसं बाहेर पडायचं ह्याचं वर्म मला सापडत नाही. काम क्रोध रूपी चोरांनी मला वेढले आहे, वेढले आहे म्हणतात. काम क्रोध रूपी चोरांनी मला वेढले आहे, यातून सुटण्यासाठी कोणीही मला मदत करत नाही. तर हे ज्याला कळेल तेच मदत करणार ना, असं कोण मदत करणार? यातून सुटण्यासाठी मला कोणीही मदत करत नाही. या कारणाने माझे स्वास्थ्य हरपले आहे, मी सर्वस्वी लुटला गेलो आहे. म्हणजे धनधान्य लुटणं जाणं वेगळं, पण ह्यातनं स्वास्थ्य लुटणं जाणं म्हणजे मनाचं आणि शरीराचं स्वास्थ्य ह्याच्यातून हरवलं आहे. त्याच्यामुळे अनेक दिवस मी तळमळ करीत राहिलो आहे. हे तुकोबराय म्हणतात की अनेक दिवस मी तळमळ करीत राहिलोय. तुकोबराय म्हणतात, हे भगवंता आता तू सत्वर ये, ताबडतोब ये. कारण हे प्रभो दीनांचा उद्धार हेच तुझे ब्रीद विश्वात प्रसिद्ध आहे. आपल्याला माहित आहे दीनदयाळू कोण आहे? तर भगवंत आहेत. दीनांचा उद्धार केलेलं कोण आहे? तर भगवंत आहे. म्हणून त्यांचं हे ब्रीद विश्वात प्रसिद्ध आहे. ह्याच्यावरती कितीतरी गाणी पण झालेली आहेत आणि कितीतरी कविता पण झालेल्या आहेत. सर्व संत आपल्या मनाचा गाभा उलगडून दाखवत असतात आणि जे काय असले मनच वाचून सांगत आहेत. आपल्याला कसं की सगळे संत सांगतात तेव्हा ते मनातलं सगळं सांगतात, ते असं काही लपून ठेवत नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला शिकायला मिळतं की यामध्ये आपण कसं वागलं पाहिजे. जर संतांची ही अवस्था असेल तर आपल्याला कसं वागलं पाहिजे, कसा मार्ग धरला पाहिजे, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण कसं गेलं पाहिजे. नामदेव महाराज सुद्धा सांगतात हे आपल्याला, विषयी आसक्त झाले माझे मन. विषय म्हणजे पुन्हा हे इंद्रियांचे विषय. विषयी आसक्त झाले माझे मन, न करी तुझे ध्यान पंढरी राया. कशाला वेळ मिळतोय? सकाळी स्वयंपाक पाणी, जायचंय इकडं तिकडं, दवाखान्यात जायचंय, मला माझं काम, माझं हे राहिलं, माझं ते राहिलं, माझं ह्याच्यामध्ये पंढरी राया तुझे ध्यान करायला मला वेळच नाही मिळाला. नाथिले संकल्प करी नानाविध. हे दररोज एक वेगवेगळं नवीन वर्षाचे संकल्प आपण एक विध संकल्प करतो. तेने थोर खेद पावत असे आणि ते कधीही पूर्ण करत नाही आपण केलेले संकल्प. ऐसा मी अपराधी दुराचारी देवा. असा मी कोण आहे? अपराधी आहे, दुराचारी आहे देवा. हे कोण म्हणतंय? नामदेव महाराज. म्हणजे भेटसी केशवा कवण्या परे. कधी भेटशील माझ्यासाठी हे केशवा? आयुष्य सर्व परिणस रे कल्पना. माझ्या मनातल्या कल्पना काही सरत नाही. हे आयुष्य सरून गेलं, पण मी असं करेल तसं करेल काय करेल, वेगवेगळ्या ज्या कल्पना असतात त्या मात्र संपत नाही. भोगवी यातना नानाविध. त्या कल्पनाच आपल्याला काय करतात? नानाविध यातना भोगण्यास भाग पाडतात आणि पुन्हा पुन्हा जन्म मरण कष्ट भोगिता संकटे. पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या कष्ट आपण भोगत राहतो. चुकला निजहित नारायण. आपण काय आपलं निजहितच चुकलंय, आपलं स्वार्थच चुकलेलं आहे मुळात. चुकला निजहित नारायण, तू अनाथ कैवारी म्हणून धावा करे. नारायणा, माझा निजहित स्वहिताचा मार्गच चुकलेला आहे. म्हणून काय आहे? तू अनाथांचा नाथ आहेस, तू कैवारी आहे, दीन दबल्यांचा कैवारी आहेस आणि सर्व दुःखी लोकांचा तू तारणहार आहेस. म्हणून तुझा धावा करत आहे. सोडवी मुरारी म्हणे नामा.
हे मुरारी मुरलीधर, तू आता आम्हाला ह्या सगळ्यातून सोडव. नामदेव महाराज इतके मोठे संत आहे, आपल्याला माहित आहे की नामदेव लहान असताना त्यांनी हट्ट केला की नाही विठ्ठल तू येऊन जेवण केल्याशिवाय मी जाणार नाही ताट घेऊन. आता त्यांच्या हट्टाला सुद्धा विठोबा माऊली शरण आली, त्यांनी जेवण केलं आणि मग ते मोकळं ताट घेऊन गेले. हे आपल्याला सगळ्यांना माहित असणारी गोष्ट आहे की नामदेव महाराजांच्यासाठी विठोबा येऊन जेवण करून गेले ते. पण आपला कुठे विश्वास आहे? आणि हे सुद्धा हेच नामदेव महाराज हे म्हणतात की माझं मन कशात झालंय, विषयात आसक्त मन, आणि माझं तुझ्यावर ध्यान लागत नाही पंढरीराया. हे कोण म्हणतंय? नामदेव महाराज. आणि आपलीच अवस्था किती वाईट असेल मग. त्याच्यामुळे आपण आपल्या अवस्थेचा विचार तर काही केला नाही पाहिजे. म्हणून ते नामदेव महाराज म्हणतात, हे भगवंता काय गुणदोष माझे विचारशी, काय गुणदोष माझे विचारतोस बाबा. आहे मी तो राशी अपराधांची, आहे मी तो राशी अपराधांची, अंगुष्ठापासून मस्तकापर्यंत, म्हणजे पायाच्या अंगठ्यापासून मस्तकापर्यंत माझे अपराधच अपराध आहेत. आहे मी तर राशी अपराधाची, अंगुष्ठापासून मस्तकापर्यंत अखंड दुश्चित आचरलो, अखंड दुश्चित केलेलं आहे मी. तेव्हा स्वप्नी देवा तुझी नाही घडली भक्ती, म्हणजे माझ्या स्वप्नात सुद्धा घडली नाही देवा तुझी भक्ती. पुसशी विरक्ती कोठून या, जर माझ्याकडून भक्ती नाही झाली तर मला विरक्ती कुठून येणार? हे कोण म्हणतंय? नामदेव महाराज म्हणतात. तेव्हा ते काय म्हणतात, तूची माझा गुरु तूची तारी स्वामी. आता काय कर, तूच माझा गुरु आहेस आणि तूच तार, तूच मला हे सगळ्यातनं तार स्वामी. सकळ अंतर्यामी गाऊ तुझं, आम्ही सगळे तुझं अंतर्यामी, तुझं भजन करू. नामा म्हणे माझे चुकवी जन्म मरण. नामदेव महाराज आता विठ्ठलाला म्हणतात की माझं हे चुकव आता जन्म मरण, नको करू शीन पांडुरंगा. आता पांडुरंगा तू कंटाळ करू नको बाबा माझ्या बाबतीत. काय आता हे म्हणतात तर खरं, पण ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सगळ्या संतांनी काय सांगितलेलं आहे ते आपण ऐकूयात, की आपलं हे सगळं आपलंच वर्णन आहे. संत सांगतात त्यांचं नाही, हे सगळं आपल्यासारख्याच वर्णन आहे. तेव्हा ते काय केलं पाहिजे, ह्याच्यासाठी आपलं आचरण शुद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे? शुद्धचर्या हे संतांचे पूजन. शुद्ध आचरण म्हणजे काय? तर शुद्धचर्या हे संतांचे पूजन, लागतची धन नाही वित्त. त्याला कुठलंही धन लागत नाही, ना पैसा लागत आहे. हे तुकाराम महाराजांचा अभंग आहे, त्याचा अर्थ मी वाचते. शुद्ध आचरण ही संतांची पूजा आहे. आपलं शुद्ध आचरण हीच संतांची पूजा आहे. संतांचं पूजन करण्याची गरज नाही, आपलं आचरण शुद्ध ठेवायचं. आणि या पूजेला द्रव्य पुष्पादी साहित्याची गरज नाही. कोणत्याही पैशाची, द्रव्याची, पुष्प इत्यादी साहित्याची गरज नाही, असं तुकाराम महाराज सांगतात. भगवंतांच्या रूपाच्या भक्ती मार्गाने गेले तर विश्रांती स्थान असे जे भगवंताचे रूप ते भक्ताला शोधित येते. म्हणजे भगवंत असतात ते भक्ताला शोधत येत असतात. हे आपण कितीतरी ठिकाणी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे भागवतात. आणि आता आली आहे पालखी. आता पालखी चालल्यावरती तर म्हणतात की भगवंत हे पालखी बरोबरच असतात, जिथे माझे भक्त असतात तिथे भगवंत असतात. तेव्हा भगवंत हे भक्तांना शोधत येत असतात. हरीच्या कीर्तनामध्ये कृपेचे प्रेम सहजपणे प्राप्त होते. आपल्याला कृपा कधी होईल? तर हरीचं कीर्तन केल्याने आपल्याला कृपा सहज प्राप्त होते. जरी हरी हा दूर वैकुंठात राहत असला, हरी कुठे राहतात? वैकुंठात असं आपण म्हणतो, तरी तो नामघोष करणाऱ्या भक्तांच्या जवळ येतो, असं तुकाराम महाराज सांगतात. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही आपले मन स्वहिताच्या मार्गाकडे लावा, म्हणून तुम्ही काय करा. आणि हे काय सांगतात, हे मर्म मी तुम्हाला त्वरेनं सांगतो. आपल्याला कोण सांगतंय? हे सगळे संत, गुरु, आपले प्रभुपाद महाराज, आपले जे शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, हेच आपल्याला सगळं सांगतात. संतांचं अभिवाचन आपल्या समोर देतात. चैतन्य महाप्रभूंचं देतात. चैतन्य महाप्रभू सुद्धा सांगतात की भक्त कोण आहे? तर जो कुसंगाचा त्याग करतो तो भक्त असतो. हे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे.
तेव्हा आपल्यामध्ये आपल्याला भक्ती जर निर्माण करायची असेल तर कुसंगाचा त्याग केला पाहिजे. म्हणून आपल्याला काही नियम घालून दिलेले आहेत. कसे? तर भक्त ऐसे जाना जे देही उदास. म्हणजे भक्त कोणाला म्हणायचं? तर जे देही उदास गेल्या आशा पास निवारुनी. आपल्या शरीराच्या आशा आहेत, काय पाश आहेत, ते सगळे विसरून गेलेत. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषय एकच, फक्त नारायण. ना आवडे जनधन माता पिता. त्यांना बाकी काय आवडत नाही. जन नाही, धन नाही, बाकी तो कौटुंबिक सुखात अडकत नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. त्यांच्या निर्वाणाचा शब्द काय? गोविंद. एकच शब्द, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडो नेदी. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साध्य. घातली या भय नरका जाणे. त्याचा अर्थ पाहूया. ज्यांच्या आशापास निवारून गेले आहेत, म्हणजे काही आशा राहिलेल्या नाहीत, व जे देहावर उदास झाले आहेत ते भक्त आहेत असे समजा, असं तुकाराम महाराज सांगतायत. त्यांच्या आवडीचा एकमेव विषय म्हणजे कुठला विषय त्यांच्या आवडीचा? तर नारायण झालेला आहे. त्याखेरीज त्यांना जन धन नाते संबंध आवडत नाही. अशा भक्तांच्या संकट समयी गोविंद हा मागे पुढे राहतो, भक्तांच्या मागे पुढे राहतो. म्हणूनच ते म्हणतात की तुकाराम महाराजांच्या सुद्धा गाथा ज्या पाण्यामध्ये बुडवल्या होत्या इंद्रायणीमध्ये, त्या भगवंतांनी वरती तारून नेल्या. आपण कितीतरी उदाहरणं पाहतो. भगवंत गजेंद्रचं उदाहरण आहे, सगळ्यांचं उदाहरण आपण जे नेहमी पाहतो ती ह्याच्यावरून की सगळीकडे गोविंद हे येत असतात मदतीला. त्याच्यावर कसलेही संकट येऊ देत नाहीत भक्तावर. तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्याकडून होणाऱ्या सत्कर्माला सर्वांनी सहाय्य करावे. त्याविषयी कोणतेही भय घातले तर कार्यात अडथळा आणला तर नरकवास जावे लागेल असे समजा. म्हणजे भक्ताच्या चांगल्या गोष्टींना सहाय्य करावे. हेच सगळं नामदेव महाराज पण सांगतात. काय सांगतात? ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये आपलीच नाही तर ह्या मोठ्या संतांचं पण ऐकलं पाहिजे आपण, की काय त्यांची अवस्था मनाची होते. आपण किती वेळा अडकतो हे विचारात की आपलं कसं काय होणार, आपलं आता कोण आहे, आपल्याला काय जमत नाही, मी अजून इथेच अडकून पडले, माझं पाऊल उचलत नाही किंवा माझी प्रगती होत नाही. ह्या आपल्या मनातल्या शंका आहेत. आपण कधी उघडपणे बोलून दाखवतो नाही दाखवत माहिती नाही, पण हे मनातले शंकांना हे संत लोक उत्तर देतात. नामदेव महाराज म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता काय सांगतायत नामदेव महाराज? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा ताबा निघे. आता तुझं माझं मन कुठं आहे? तुझ्यामध्येच आहे केशवा. सांग पंढरी राया काय करू यांची, काय करू मी ह्यांच्यासाठी. का रूप ध्यानाची नये तुझे. का माझ्या ध्यानात येत नाही बाबा पांडुरंगा, तुझं रूप का ध्यानात येत नाही? हा, कीर्तनी बैसता निद्रे नागविले. कीर्तनाला बसलं तर झोप येते. मन माझे गुंतले विषय सुखा. आणि विषय सुखामध्ये कुठेही आपण बसलं तर माझं तिकडं मन अडकतं. आणि इकडं कोण काय करत असतं? हरिदास गर्जती हरिनामाची कीर्ती. हरिदास असतात ते हरिनामाची कीर्ती गात असतात. म्हणून नये माझ्या चित्ती, म्हणून हे काय माझं वाईट काय माझ्या चित्ती येऊ देऊ नको देवा. नये माझ्या चित्ती, असं विषय सुख माझ्या चित्ती येऊ देऊ नको. जेणेकरून मी तुझा, मला तुझा विसर पडू नये, जेणेकरून मी तुझं सतत नाव घ्यावं. म्हणून काय अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणूनच ते काय म्हणतात नामदेव महाराज, जीव तू प्राण तू. माझं कोण आहे? जीव आहेस तू, प्राण आहेस तू. अम्मा तू गा विठ्ठला. जीव तू, प्राण तू, अम्मा तू गा विठ्ठला. जनक तू, जननी तू. जन्मदाता पण तू, जन्म पोसणारा पण तू. जनक तू, जननी तू, सोयरा तू गा विठ्ठला. तूच आमचा सोयरा, तूच आमचे नाते संबंध. माझा गुरु तू, गुरुमंत्र तू. गुरु पण तूच आहेस आणि गुरुमंत्र पण तूच आहेस. सर्वस्व तू माझे म्हणे नामा. माझे सर्वस्व आहेत असे नामदेव महाराज म्हणतात. म्हणून तर काय, म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात अवघा संसार सुखाचा करीन. कसा काय अवघा संसार सुखाचा करीन? अवघा संसार सुखाचा करीन जरी झाला दुःखाचा दुर्धरू हा. मला किती दुःख झालं तरी विठोबाचे नाव गायीन मनोभावे. तर मी काय करेल तर विठोबाचे नाव गायीन मनोभावे.
चित्त तेने नावे सुखावेल. त्यांनी माझं चित्त सुखावेल, माझं मन, माझा आत्मा त्याला सुख शांती मिळेल, म्हणून तर माझं काय होईल, संसार सुखाचा होईल. नामे तारू अवघे जन, ह्या नामानेच अवघ जन तारू आम्ही. यमपुरी घालू वाण, यमपुरीला काही नाही, वाहन घालू नुसतं. करू हरी नाम कीर्तन, हरिनामाचं कीर्तन करू. तोडू देहाचे बंधन, देहाचे बंधन आहे कशाने तोडू, तर हरिनामाच्या कीर्तनाने तोडू. करू हरिनामाचा घोष, आता पालखी येईल मग आपल्याला घोष हा शब्द कळतो. करू हरिनामाचा घोष, कुंभ पाक पाडूस. ऐसा नामा यशवंत, विठोबाचा शरणागत. असे म्हणतात मी विठोबाला पूर्णपणे शरण होईल, असं मी नामदेव महाराज सांगतायत हे. म्हणून ते काय म्हणतायत पुढं, जे जे घडेल ते घडो, काय घडायचं असेल ते घडो. देह राहो अथवा पडो, हा देह राहो अथवा पडो. नाम न सोडी सर्वथा, नाम घ्यायचं सोडायचं नाही. दीनबंधू पंढरीनाथा, तैसा तैसा घडेल योग, नामा म्हणे केशवाते. सॉरी, जैसा जैसा असेल भोग, आपला भोग असेल कसा असेल, जैसा जैसा असेल भोग, तैसा तैसा घडेल योग, आपल्याला तसं तसं फळ मिळेल. नामा म्हणे केशवाते, केशवांना म्हणतात. घडेल ते घडो या देहाते, काय व्हायचं ते घडू दे या देहाचे. तेच तुकाराम महाराज सांगतात, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. आता आपण ज्या ह्या श्लोकामध्ये सगळे गुण पाहिले, एवढे गुण, सुख दुःख शीत उष्ण, आणि हे सगळे जे गुण आहेत ते कधी येतात, ज्याच्याजवळ दया क्षमा शांती आहे. तुकाराम महाराज सांगतात, ज्याच्याजवळ दया क्षमा शांती आहे त्याच्याजवळ भगवंत राहतात. हा, दया क्षमा शांती संपन्न हरिभक्ताच्या घरी देव चालत येतो व त्याला आश्रय देतो. तुकोबराय आहे म्हणतात, नाम घेतल्याने देवाची पूजा घडते आणि देवाची भेटही होते. काय नुसती पूजाच नाही घडत तर भेटही होते. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. काय करायचं, माझ्या चित्तामध्ये तुझ्या पायाचंच ध्यान राहू दे मला. हा, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखामध्ये तुझं नाव, तुझे जे तुमचं गुणवर्णन करतं ते. हेची एक देवा, हेची एक तुम्हा देवा मागणे मी दातारा. हेच तुम्हाला एक मागणे मागतो की उचित ते करा माझा भाव जाणू नये. माझ्यासाठी जे काय उचित असेल ते करा. मला ह्या सगळ्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून वाचवण्यासाठी खुंटले जाणीव माझे बोलणे आता. माझं बोलणं खुंटलंय, माझी जाणीवा खुंटलेल्या आहेत. कळो यावी तैसी करा बाळाची चिंता. आता तुम्हीच या बाळाची चिंता करा. काय करा, आता तुम्हीच या बाळाची चिंता करा. तुका म्हणे आता नको देऊ अंतर, आता नको देऊ अंतर, न कळे पुढे काय बोलू विचारे. आता पुढे काय बोलू तुम्हाला, की मला अंतर देऊ नका. हे जर एवढ्या मोठ्या संतांची अवस्था असेल तर तुम्ही आणि मी भक्त होण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल हे तुकोबा महाराज आणि नामदेवांनी जे सांगितलेलं आहे ते आता मी सांगण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या कुवतीप्रमाणे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकलं असेल तर माझं समजा. आपल्याला ह्याच्यातून काही बोध घेता आला तर निश्चितच चांगला आहे, अन्यथा माझी चूक आहे असं समजते मी. धन्यवाद. काही प्रश्न असतील, काही विचार व्यक्त करायचे असतील तर निश्चितपणे आपण विचार व्यक्त करा. अनम्यूट करता येईल. हरिबोल माताजी, हरिबोल. हरिबोल. झालंय झालंय मॅडम. हरी बोल. झाले. हा माताजी, हा, सॉरी सॉरी. नाही असू दे नाही ना. थँक्यू माताजी, थँक्यू. तुमच्या आज दिंडी जवळ आलेल्याचा एकदम फील आला आम्हाला. अरे वा. खूप छान, खूप छान. सगळ्या संतांचे नेहमीप्रमाणेच खूप छान क्लास दिला तुम्ही. सो थँक्यू. खूप खूप आभारी आहे. मस्त, थँक्यू. धन्यवाद. कुणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.
छोटे तो शॉर्ट करना. हरिबोल नाही नाही प्रश्न काही. चालेल, थांबूयात मग. हा थांबूयात. उद्याचा आज बुधवार ना, उद्या सगळेजण प्लीज हा. नक्की जॉईन व्हा. उद्या तुमचंच आहे ना येस, माताजी? हा रामकृष्ण हरी. नाही उद्या नाही, माझा नाही आहे उद्या. आय डोंट नो उद्या उद्या कोणाचा आहे. संधिनी शक्ती माताजी असतील उद्या. हा त्यांचा असेल. सर्वांनी 2 वाजता, त्यांचं खूपच श्रवणीय असतं, सर्वांनी 2 वाजता जॉईन व्हा. धन्यवाद. उद्या श्लोकाचा 12वा अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे, सर्वांनी जॉईन व्हा. परत ओ परवा येस येस येस, मस्त मस्त. कुठला श्लोक आहे माताजी, परवा सांगता एकदा? सांगता एकदा? श्लोक ना, 1-2 सेकंदा. येतु धर्मामृतमिदं यथोक्त पर्युपासते श्रद्धानां मत्परमा भक्तास्तेवतीव मे प्रियाः. हा भक्त, हा जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात, ते मला अत्यधिक प्रिय आहे. मस्त मस्त. सुंदर सांगतात. हा, संधिनी शक्ती माताजी खूप सुंदर सांगतात. सर्वांनी जॉईन व्हा, कारण उद्या 12वा अध्याय संपत आहे. परवापासून 13वा अध्याय सुरू होईल. येस, तुमच्या मैत्रिणींना पण सांगा उद्या सगळ्यांनी जॉईन व्हा. येस. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद माताजी. धन्यवाद. केवढं साधा दिसतात.